नमस्कार. SY BCom सेमिस्टर 3मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील आपण इश्यू ऑफ बोनस शेअर्स, राईट शेअर्स अँड स्वेट इक्विटी या टॉपिकमधील प्रॉब्लेम सोडवत आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत जो की फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ राईट्स शोधायचे आहेत आणि त्यासाठी अज्युम मार्केट प्राईस फाइंड आउट करायचे आहेत. प्रॉब्लेम आधी रीड करूया. श्रीप्रथा टेक्सटाईल लिमिटेड विथ एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स कॅपिटल ऑफ ₹50 lakh in the form of equity shares of ₹100 each fully paid. The market value of the share is ₹160 each. The company announced right issue for existing shareholders in the ratio of 3:5 at ₹120 per share. All the existing shareholders accepted the offer. Calculate the value of right. या ठिकाणी आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे 160 दिलेली आहे. राईट इश्यू पर प्राइस दिलेली आहे 120. या ठिकाणी आपण पाहू शकतो 120 ही मार्केट प्राइस दिलेली आहे आणि एक्झिस्टिंग प्राइस आहे 160. त्यानंतर नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स आपल्याला दिलेली आहेत 5 नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स आणि राईट शेअर्स दिलेले आहेत 3. त्यानुसार आपण आता फॉर्म्युला घेऊया. कसं सांगितलेलं आहे पाहूया. द रेशो ऑफ राईट इश्यूचा दिलेला आहे 3:5. मार्केट व्हॅल्यू ऑफ एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 160 जे आत्ताच आपण प्रॉब्लेममध्ये फाइंड आउट केलेले आहेत. व्हॅल्यू ऑफ राईट शेअर्स ॲज पर कंपनीज ऑफर रुपीज किती आहेत 120 पर शेअर इथे जे दिलेले आहेत ते. आणि आता आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे अज्युम मार्केट प्राइस इज इक्वल टू market price of existing shares into number of existing shares plus right issue price into number of right shares issued divided by number of existing shares plus number of right shares. असा हा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला पाठ करावाच लागणार आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले अमाऊंट्स भरणार आहोत. मार्केट प्राइस ऑफ एक्झिस्टिंग शेअर्सची अमाऊंट दिलेली आहे 120 ते आपण इथे घेतलेली आहे आणि नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्सची अमाऊंट आहे 5 ते आपण ह्या ब्रॅकेटमध्ये घेतलेली आहे प्लस नंबर ऑफ एक्झिस्टिंग प्लस राईट इश्यू प्राईज आहे 120 राईट इश्यू प्राईज आहे 120 आणि राईट शेअर्स प्राईज आहे 3 120 इंटू 3 डिवायडेड बाय नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स 5 प्लस नंबर ऑफ राईट शेअर्स 3 हे आपण इथे पूर्ण अमाऊंट घेतलेले आहेत. आधी आपण ह्या दोन्हीही हे ब्रॅकेट आपण सोडवून घेणार आहोत. 800 अधिक 360 या ब्रॅकेटची गुणाकार आलेला आहे 800 आणि या ब्रॅकेटचा गुणाकार आलेला आहे 360 भागिले 8. 5 अधिक 3 बरोबर 8. आपलं उत्तर आलेलं आहे 1160 भागिले 8 आणि फायनल आपले अजून मार्केट प्राईस जे आहे ते आलेली आहे ₹145. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ राईट. त्यासाठी हा फॉर्म्युला इथे पाठ करून ठेवायचा आहे. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू करंट मार्केट प्राईस मायनस अज्युम्ड मार्केट प्राईस. आता करंट मार्केट प्राईस किती आहे 160 आहे आणि अज्युम मार्केट प्राईस किती आहे 145. इथे लेस करून आपल्याला मार्केट व्हॅल्यू आलेली आहे ₹15. ठीक आहे. आता पुढे एक वेगळी मेथड पण त्यांनी सांगितलेली आहे अल्टरनेटिव्ह मेथड. आपला प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. जर ही मेथड सोपी वाटत असेल तर या मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता किंवा ही मेथड पण आपण पाहणार आहोत. या मेथडने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व केला तरी चालेल. काय दिलेली आहे अल्टरनेटिव्ह मेथड. व्हॅल्यू ऑफ राईट्सचा डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू नंबर ऑफ राईट शेअर्स डिवायडेड बाय total number of shares after rights issue into current market price minus right issue price. तर नंबर ऑफ राईट शेअर्स आपल्याला माहिती आहे 3. त्यानंतर त्याला डिवाइड करायचं आहे टोटल नंबर ऑफ आफ्टर इश्यू 5 प्लस 3 जे आपण या ठिकाणी इथे या ठिकाणी घेतलेले आहेत इंटू करंट मार्केट प्राईस आहे आपली 160 आणि वजा करून राईट इश्यू प्राईस आहेत आपली 120. ते आपण इथे वजाबाकी करायचे आहे. इथे आलेलं आहे 3/8 गुणुले हा ब्रॅकेट आपण इथे सोडवून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 40. मग हा गुणाकार करून इथे 8 म्हणजे इथे 3 गुणुले 5 कसं आलेलं आहे इथे आपण भाग घातलेला आहे 8 × 8 = 8 × 5 = 40 आणि
5 गुणिले 3, ठीक आहे. 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 अशी आपली मार्केट व्हॅल्यू ऑफ राईट्सची अमाऊंट इथे 15 अशी आलेली आहे. दोन्हीही मेथडनं प्रॉब्लेम सोडवला तरी उत्तर आपलं 15 असंच येणार आहे. ठीक आहे. असा हा आपला प्रॉब्लेम आहे. काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.